यावर्षी बिग बॉस सीझन 6 ची ट्रॉफी योग्य हातामध्ये गेलेली आहे. सर्वांनी हिला ट्रोल केलं, पण सगळ्यांना जुमानून तन्वीने बिग बॉसचा विनर होऊन दाखवलं. किती जरी आले, किती जरी गेले, तरी तन्वी कोलतेच विनर झालेली आहे. विशाल आणि अनुश्रीने फक्त तोंडाच्या वाफा घालवल्या, पण तन्वी कोलते शेवटी विनर झालीच. सत्याचा यावेळेस विजय झालेला आहे. अशा प्रकारच्या कॉमेंट्स या व्हिडिओवरती येत आहेत, कारण गोष्ट सुद्धा अशीच आहे. तन्वीने विनर झाल्यावरती रत्नागिरी येथे तिचं घर आहे, तिथं येऊन तिने बाप्पाच्या पायाशी ही मूर्ती ठेवलेली आहे. म्हणजे देवघरात ही मूर्ती ठेवलेली आहे. तिनं पहिल्यांदा सांगितलेलं होतं की ती कोकणातली आहे, त्याच्यामुळेच प्रत्येक वेळेस तिला कोकणाबद्दल आदर दाखवलेला होता. आणि तिने बिग बॉसच्या घरामध्ये असताना सुद्धा कोकणातल्या अशा तिच्या आठवणीतल्या बऱ्याच गोष्टी घरामध्ये सांगितलेल्या होत्या. ही ट्रॉफी तिने नंतर तिचे वडील उदय कुलते यांच्या फोटोजवळ ठेवून त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की मी जे बोलते ते मी करून दाखवते आणि तुमचं स्वप्न मी पूर्ण केलेलं आहे, मी तुमचं नाव मोठं केलेलं आहे, असं तिनं तिचं प्रेम जे आहे तिच्या बाबांजवळ व्यक्त केलेलं आहे. रत्नागिरीमध्ये सुद्धा तन्वीचं जल्लोषात स्वागत केलेलं आहे. ढोल ताशाच्या गजरात तिचं स्वागत कोकणामध्ये झालेलं आहे, जे की कोकणची परंपरा ढोल ताशाची आहे. तर तन्वीचा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब